नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। तर आज होती आमच्या गावच्या यात्रेचा दुसरा दिवस। तर या दुसऱ्या दिवशी ही यात्रा होती आमच्या भैरवनाथाच्या मंदिराच्या समोरच। आणि या भैरवनाथाच्या मंदिराच्या समोरच अशा प्रकारची काही दुकाने खेळण्यांची लागली होती। तर मी सर्वात पहिल्यांदा खेळण्यांच्या दुकानावरच आलो आणि पहा या दुकानावर किती सुंदर सुंदर प्रकारची गाड्यांची खेळणी आहेत। नुसते गाड्याच नाहीत तर विविध प्रकारचे सापशिडी, लुडो तसेच बुद्धिबळांचे सुद्धा सेट येथे आहेत। या खेळण्यांच्या दुकानावर मुलींसाठी अशा प्रकारची किचन सेटची खेळणी सुद्धा या दुकानदारांनी ठेवलेलीच होती। यानंतर मी आलो दुसऱ्या स्टॉलवर। तर दुसऱ्या स्टॉलवर पहा अशा प्रकारची वेगवेगळी कडे सुद्धा या स्टॉलवर भेटत होती। परंतु यातील मुख्य आकर्षण म्हणजे यांच्या अंगठ्या। पहा या अंगठ्या किती सुंदर व एकदम खरे सोने असल्यासारखे वाटत होते। बऱ्याच लोकांनी यांच्या अंगठ्या घ्यायला सुरुवात केली होती, परंतु अरे हम तो गरीब हैं, एक गरीब किसी को क्या दे सकता है। हम जैसे लोग तो गरीब पैदा होते हैं, गरीब मर जाते। या दुःखातून सावरून मी लगेचच या दुकानांच्या मागे असलेल्या या अशा प्रकारचे ट्रॅम्पोलिनकडे आलो। तर पहा येथे माझ्यावरती मिकी माऊस सुद्धा आले होते। मला यामध्ये बसण्याची खूप इच्छा होती, पण काय करायचं, आता मी खूप मोठा झालो होतो त्यामुळे मला ही आतच घेत नव्हती। यानंतर मी अशा ठिकाणी आलो जेथे सर्वात जास्त लोकांचे पैसे वाया जातात, ते म्हणजे अशा प्रकारच्या साबणांच्या वडींच्या आकारात असलेल्या नोटांवर अशा प्रकारच्या रिंगा टाकून ते पैसे कमवणे। या रिंगा तर कोणाच्या जातच नाहीत, परंतु पैशाचे नुकसानच होते। तो रिंगाचा खेळ खेळून आणि 20 रुपयांचे नुकसान केल्यानंतर मी लगेचच घेतली अशा प्रकारची आमची रिमोटची कार। तर या रिमोटच्या कारमध्ये जेव्हा निळे बटन दाबतो तेव्हा मागे जाते आणि अशा प्रकारे पिवळ्या बटन दाबल्यावर ही गाडी पुढे येते। तर निळ्या बटन दाबले की मागे जाते आणि पिवळे बटन दाबले की पुढे येते। ही मला गाडी आता खूपच आवडायला लागली होती। यानंतर 4:30 वाजता आलो मी आमच्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये, जेथे अशा प्रकारच्या कुस्त्या दरवेळेसप्रमाणे चालूच होत्या, परंतु यावेळेस कुस्त्यांना मात्र प्रेक्षकांची कमी होती, त्यामुळे कुस्त्या बघण्यात इतकी मजा येत नव्हती। आता जो मला जी कुस्ती तुमच्यासमोर दिसत आहे ती कुस्ती खेळण्यासाठी एक भोंगोलीतील कुस्तीपटू आमच्या मांडरमध्ये आला होता, परंतु त्याला तोड देण्यासाठी कोणीही तयार नव्हते। खूप वेळ झाला, पण अखेरीस मांडरमधीलच एक मुलगा उठला आणि त्याने यासोबत कुस्ती केली, पण शेवटी मात्र या कुस्तीचा निकाल लागू शकला नाही, कारण अजून खूप साऱ्या कुस्त्या बाकी होत्या। अशा सुमारे 30 ते 40 कुस्त्या झाल्यानंतर आता शेवटची कुस्ती चालू होती आणि या शेवटच्या कुस्तीमध्ये आमच्या गावातील सर्वोत्कृष्ट कुस्तीपटू या कुस्तीसाठी उतरला होता आणि शेवटची कुस्ती आहे त्यामुळे प्रेक्षकांची तरी संख्या पहा किती जास्त होती। आणि शेवटी आमच्याच गावातील कुस्तीपटूने दुसऱ्या गावातील कुस्तीपटूला अशा प्रकारे उचलून खाली पाडले आणि ही शेवटची कुस्ती त्याने त्याच्या नावावर केली आणि गुलालाचा मान आमच्या मांडरलाच मिळाला। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।